मित्रांनो, पोलीस भरती या परीक्षेची परिपूर्ण तयारी व्हावी या दृष्टीनं MPSC टेस्ट या माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी नियमितपणे आपल्यासाठी एक पेपर प्रसिद्ध करत असतो आणि आपण या पेपरला उदंड प्रतिसाद देत आहात. मोठ्या संख्येनं आपण हा पेपर सोडवत आहात आणि आता या पेपरचं विश्लेषण करणारी व्हिडिओ मालिका आजच्या व्हिडिओपासून आपण स्पर्धागुरू या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नियमितपणानं सुरू करणार आहोत. आपण या विश्लेषण करणाऱ्या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेणारच आहोत आणि त्याचबरोबरीनं परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची माहितीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि यामुळं ही जी काही व्हिडिओ मालिका आहे ही पाहायला आपण विसरू नका आणि यासाठी स्पर्धागुरू हा माझा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या स्पर्धागुरू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, स्पर्धागुरू आयोजित पोलीस भरती सराव पेपर 2 या पेपरच्या विश्लेषणाला आता सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, यावरती अनेक वेळेला प्रश्न विचारला गेला आहे किंवा पानिपतच्या लढायांवरती वेळोवेळी प्रश्न विचारले गेलेले आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1761. पानिपतची ही जी जगप्रसिद्ध अशी तिसरी लढाई जी झाली ती 14 जानेवारी 1761 रोजी झालेली आहे. मराठे विरुद्ध अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली या दोन पक्षांमध्ये ही लढाई झाली आणि यामध्ये अब्दालीचा विजय झालेला होता. या लढाईमध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं ते म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी. पहिली जी लढाई झाली मित्रांनो, ती पहिली लढाई झाली 21 एप्रिल 1526 रोजी. त्यावेळेला बाबर यानं भारतावरती आक्रमण केलेलं होतं आणि बाबर विरुद्ध त्यावेळेचा सुलतान इब्राहिम खान लोधी या दोघांमध्ये ही लढाई झाली. दौलत खान लोधी जो पंजाबचा सुभेदार होता त्याच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी बाबरानं भारतावरती आक्रमण केलं. ज्या पहिली पानिपतची लढाई झाली या लढाईमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये त्या ठिकाणी तोफखान्याचा वापर करण्यात आलेला होता. तो बाबराने केलेला होता आणि त्याच्या जीवावरती त्या ठिकाणी इब्राहिम खान लोधीचा पराभव झाला आणि बाबराचा विजय झाला आणि सुलतानशाही या युद्धामुळे भारतातली संपली होती आणि त्या ठिकाणी मुघल कालखंड किंवा मुघल शासन पद्धती सुरू झालेली होती आणि पहिला मुघल बादशाह ठरला तो म्हणजे बाबर आणि शेवटचा सुलतान भारताचा तो म्हणजे इब्राहिम खान लोधी. तर मित्रांनो, दुसरी जी पानिपतची लढाई झाली ती 1556 साली झाली. ते म्हणजे सम्राट अकबर विरुद्ध त्या ठिकाणी सम्राट हेमू किंवा सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य जो दिल्लीचा शासक त्यावेळेचा होता. या दोघांमध्ये ही दुसरी पानिपतची लढाई झाली आणि यामध्ये अकबराचा विजय झाला होता, सम्राट हेमूचा पराभव झालेला होता. तर मित्रांनो, त्या ठिकाणी जोड्या जुळवा, सणावळ्या किंवा लढाई कोणाकोणामध्ये झाली, कोणाचा विजय झाला अशा अनुषंगानं अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. ही जी माहिती आपण आता ऐकली ती व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी उद्विग्न होऊन ही इंग्रजांनी दिलेली पदवी त्या ठिकाणी त्यांनी त्यागलेली होती. तर मित्रांनो, हा जी काही जालियनवाला बाग हत्याकांड ही जी काही घटना आहे ती 13 एप्रिल 1919 रोजी घडलेली आहे आणि 2019 रोजी त्या ठिकाणी या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या अनुषंगानं सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. चित्तरंजन दास यांच्यावरती अनेक वेळेला प्रश्न विचारले जातात. त्या ठिकाणी मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर जयकर आणि चित्तरंजन दास यांनी 1925 साली त्या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. लाला लजपतराय आणि अरविंद घोष यांच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारला जातो. अरविंद घोष यांनी कोणतं वर्तमानपत्र सुरू केलं असा प्रश्न अनेक वेळेला आलेला आहे किंवा त्या ठिकाणी वर्तमानपत्र जोड्या जुळवायला सुद्धा अनेक वेळेला प्रश्न विचारला गेला आहे. अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे जे काही वर्तमानपत्र आहे हे सुरू केलं होतं. तर मित्रांनो, याच नावाचं वर्तमानपत्र लाला लजपतराय यांनी सुद्धा पंजाबमध्ये सुरू केलं होतं. अरविंद घोष यांनी जे सुरू केलं ते बंगाल प्रांतात सुरू केलं आणि लाला लजपतराय यांनी पंजाबमध्ये सुरू केलं होतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, लुंबिनी. लुंबिनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. मित्रांनो, भगवान गौतम बुद्ध एकूण 80 वर्ष जगले आणि ब्रिटनच्या एका नामांकित विद्यापीठानं जो काही सर्वे केला होता जगातील आजपर्यंतच्या इतिहासामधील 100 विश्ववंदनीय किंवा महान व्यक्तिमत्वांचा, त्यामध्ये भगवान गौतम बुद्ध हे पहिल्या क्रमांकावरती विराजमान आहेत. बौद्ध धर्माचे ते संस्थापक राहिलेले आहेत. मित्रांनो, त्यांचे वडील त्या ठिकाणी राजे होते. शाक्य गणराज्याचे राजे शुद्धोधन
आणि आई महामाया किंवा मायादेवी यांच्या पोटी त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झालेला होता. 7 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांचा सांभाळ त्यांची मावशी सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला आणि म्हणून त्यांना सिद्धार्थ गौतम या नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर मित्रांनो, सिद्धार्थ गौतम बरोबरच शाक्यमुनी बुद्ध, सम्यक संबुद्ध या इतर नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो, त्यांची पत्नी, तिचं नाव आहे यशोधरा आणि मुलाचं नाव आहे राहुल. त्या ठिकाणी लग्न केल्यानंतर, संसार केल्यानंतर काही कालावधीनं त्यांना आयुष्यात दुःख जे आहे त्याची जाणीव झाली आणि त्यांनी संसाराचा त्याग केला. त्याग केल्यानंतर ते गया या ठिकाणी गेले आणि निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी त्या ठिकाणी तप साधना सुरू केली आणि इसवी सन पूर्व 528 मध्ये त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्या वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली होती त्या वृक्षाला बोधिवृक्ष, त्या पिंपळाच्या वृक्षाला बोधिवृक्ष असं म्हटलं जातं. आणि या जे काही गया हे ठिकाण आहे ते बोधी गया या नावाने सुद्धा आता ओळखलं जातं. तर मित्रांनो, कुशीनगर हे सुद्धा गौतम बुद्ध यांच्या आयुष्याशी खूप महत्त्वाचं एक रिलेट करणारं शहर आहे. त्या काळातली जी काही 16 महाजनपदं होती त्यापैकी मल्ल नावाचं जे महाजनपद होतं, या मल्लची ही राजधानीचं शहर होतं कुशीनगर. मित्रांनो, बौद्ध धर्मामधील जी काही 4 पवित्र शहरं मानली जातात त्यामधील सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर आणि गया ही ती 4 पवित्र शहरं आहेत. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1911. तसं जर पाहायला गेलं तर हा जो प्रश्न आहे पोलीस भरतीला विचारण्यात आलेला होता, अनेक परीक्षांना सुद्धा विचारला गेला आहे आणि या पोलीस भरतीमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे 1911. मात्र मित्रांनो, या गेटवे ऑफ इंडिया या इमारतीचं जे बांधकाम आहे ते 1911ला झालेलं नाही. ते त्या एका घटनेच्या स्मरणार्थ हे बांधलं गेलेलं आहे. प्रश्न असा विचारायला पाहिजे होता, मात्र हा प्रश्न कोणत्या वर्षी बांधण्यात आले, कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ, कोणत्या सालच्या घटनेच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया बांधलं गेलं, असा जर प्रश्न असता तर उत्तर 1911 हे अचूक होतं. सविस्तर जाणून घेऊया. गेटवे ऑफ इंडिया हे का बांधलं गेलं तर तत्कालीन जो ब्रिटिश राजा होता पंचम जॉर्ज आणि त्याची जी राणी होती मेरी, या दोघांनी भारतामध्ये भेट दिली. ते साल होतं 1911. तर ब्रिटनच्या राजानं भेट देण्याची ही पहिलीच वेळ. पंचम जॉर्ज आणि मेरी मुंबई बंदरामध्ये त्या ठिकाणी उतरले आणि ज्या वेळेला त्यांनी मुंबईच्या ज्या भागामधून मुंबईच्या भूमीमध्ये किंवा भारताच्या भूमीमध्ये प्रवेश केला त्या घटनेच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया ही इमारत त्या ठिकाणी नंतर बांधण्यात आली. तर ही कधी बांधण्यात आली तर मित्रांनो, पंचम जॉर्ज आणि मेरी यांनी भेट 1911ला दिली. मात्र 1913 साली गेटवे ऑफ इंडिया या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला, त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं, शिलान्यास झाला आणि प्रत्यक्षात 1924 साली या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं. आता ही जी काही इमारत आहे जगप्रसिद्ध इमारत आहे, लाखो लोक दरवर्षी या इमारतीला भेट द्यायला येतात. अशा या जगप्रसिद्ध इमारतीचा जो काही आराखडा तयार केलेला आहे तो जॉर्ज विटेट या प्रसिद्ध अशा वास्तुविशारदानं या इमारतीचा आराखडा तयार केलेला आहे. प्रश्न येऊ शकतो, गेटवे ऑफ इंडिया या इमारतीचा आराखडा किंवा रचना कोणी केली तर जॉर्ज विटेट हे त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून त्यांचा उल्लेख कोणी केला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन ही उपाधी देऊ केलेली होती. खरं पाहायला गेलं मित्रांनो तर 11 मे 1888 साली मुंबईतील त्या ठिकाणी मांडवी कोळीवाडा या ठिकाणी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यासाठी एक मोठी सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. या सभेचा त्या ठिकाणी आयोजन केलं होतं राव बहादूर वडेकर, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित केलेली होती आणि फुलेंवरती प्रेम करणारे त्यांचे प्रशंसक, अनेक त्यांचे अनुयायी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये लोकांच्या साक्षीनं त्या ठिकाणी ज्योतिबा गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी त्या ठिकाणी देऊ केली होती. खरं जर पाहायला गेलं तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किंवा प्रमुख पाहुणे म्हणून महाराज सयाजीराव गायकवाड यांनी उपस्थित राहावं ही राव बहादूर वडेकर आणि NM लोखंडे यांची इच्छा होती. त्यांनी त्याचा पत्रव्यवहारही केलेला होता. मात्र बडोदा नरेश सयाजीराव महाराजांना काही काम असल्यामुळं त्यांना या कार्यक्रमाला येता आलं नाही आणि त्यांनी त्यांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितलं आणि त्यांच्या सांगण्यानुसार
ते प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी एक पत्र महाराजांनी लिहिलेलं होतं, ते पत्र दिलं. त्या पत्रामध्ये ज्योतिबा फुले यांच्यासाठी महाराजांनी हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असा उल्लेख केल्याचं आढळतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 महर्षी वीरा शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे उर्फ कर्मवीर शिंदे. महर्षी आणि कर्मवीर या 2 उपाधी त्यांना दिल्या गेलेल्या आहेत. तर मित्रांनो, मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध त्यांनी परिषद भरवलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पद्धतीनं कधी प्रश्न येतात की स्त्री शिक्षण, तर मित्रांनो, स्त्री शिक्षण असा शब्द जर आला कधी प्रश्नामध्ये तर आपण डोळे झाकून उत्तर लिहितो ते म्हणजे महात्मा फुले. कधी जर बहिष्कृत हा शब्द आला तर आपण सरळ सरळ उत्तर लिहितो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अस्पृश्य हा जर शब्द कधी यावरती प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे महर्षी वीरा शिंदे. तर महर्षी शिंदे यांनी अस्पृश्य उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेलं होतं आणि अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांनी डिस्प्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केलेली होती. माझ्या आठवणी व अनुभव या नावाचं त्यांचं आत्मचरित्र सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, त्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, खालील व्हाईसरॉय त्यांच्या कार्यकालाच्या चढत्या क्रमाने, त्यांचा जो काही कार्यकाल आहे तो चढत्या क्रमाने लावा. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरीन आणि लॉर्ड कर्झन या 4 त्या ठिकाणी व्हाईसरॉयची नावं दिलेली आहेत. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तो म्हणजे चढता क्रम जो आहे तो अ ब कड, म्हणजे जो प्रश्नामध्ये क्रम दिला आहे तोच उत्तराचा सुद्धा क्रम आहे. सगळ्यात पहिल्यांदा व्हाईसरॉय होता यांच्यामध्ये लॉर्ड कॅनिंग. याचा जो कालावधी आहे तो आहे 1856 ते 1862 इतका. 1856 ते 1858 या कालावधीमध्ये तो गव्हर्नर जनरल होता आणि 58 ते 62 ही 4 वर्षे पुढील तो व्हाईसरॉय बनलेला होता. तर मित्रांनो, लॉर्ड कॅनिंगवरती अनेक वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लॉर्ड कॅनिंगच्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी भारतामध्ये 1857 राष्ट्रीय उठाव झालेला होता आणि लॉर्ड कॅनिंगनं तो दडपून टाकण्यामध्ये त्याला यश मिळालेलं होतं. मात्र स्वातंत्र्य आणि आझादी, इंग्रजांना भारतामधून हुसकावून लावणं, त्याची जी काही चिंगारी आहे ती या राष्ट्रीय उठावापासून खूप व्यापक स्वरूपामध्ये पेटलेली होती. तर मित्रांनो, भारताचा हा त्या ठिकाणी शेवटचा गव्हर्नर जनरल आणि त्यानंतर राणीचा जो काही जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता, त्या अहवालाचं वाचन सुद्धा लॉर्ड कॅनिंगनंच अलाहाबादच्या दरबारामध्ये केलेलं होतं. आणि त्या अहवालामध्ये पहिलं जे कलम होतं ते महत्त्वाचं, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आता संपली आणि राणीची सत्ता त्या ठिकाणी राणीच्या वतीनं, म्हणजे राणीची सत्ता भारतामध्ये सुरू झालेली होती त्या जाहीरनाम्यानुसार आणि राणीच्या वतीनं ब्रिटिश पार्लमेंट भारताचा राज्यकारभार चालवणार होती. तर याच जाहीरनाम्यामध्ये अजून एक कलम असं होतं की गव्हर्नर जनरल हे पद आता बरखास्त करण्यात आलं आणि त्याऐवजी भारताचा व्हाईसरॉय हे नवीन पद असणार. आणि त्यानुसार मित्रांनो, भारताचा पहिला व्हाईसरॉय ठरला तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर पाहूया लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हा असा एक अधिकारी, मित्रांनो, असे मोजके अधिकारी आहेत इंग्रजांचे की ज्यांनी भारतामध्ये येऊन नावलौकिक कमावलं, की ज्यांच्याबद्दल भारतीय लोक चांगलं बोलतात. त्यापैकी असलेला एक तो म्हणजे लॉर्ड रिपन. तर मित्रांनो, लॉर्ड रिपनचा कालावधी आहे तो म्हणजे 1880 ते 1884. 4च वर्षे हा व्यक्ती भारतामध्ये राहिला, सर्वोच्च पदावरती राहिला. मात्र या कालावधीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची कामं केली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा त्यानं केला आणि म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं. इल्बर्ट बिल असेल किंवा सर रमेशचंद्र मित्र यांची पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती असेल, अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. त्यानंतर लॉर्ड डफरीन यांचा कालावधी आहे रिपन यांच्यानंतर लगेच 84 ते 88. तर मित्रांनो, यांच्या कालावधीमध्ये 1886 साली लोकसेवा आयोग म्हणजे सध्याचं जे काही UPSC आहे त्याची स्थापना झालेली होती. आणि यांच्याच कालावधीमध्ये 1885 साली ज्यामुळं भारताला स्वातंत्र्य मिळालं अशी एक महत्त्वाची संस्था राष्ट्रीय काँग्रेस हिची स्थापना सुद्धा यांच्याच कारकिर्दीमध्ये झालेली होती. त्यावरती अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर शेवटचा आहे तो म्हणजे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनची कारकीर्द आहे ती म्हणजे 1899 ते 1905. तर मित्रांनो, 19व्या शतकातला हा शेवटचा ब्रिटिश अधिकारी आणि 20व्या शतकातला भारतातील पहिला त्या ठिकाणी व्हाईसरॉय किंवा पहिला महत्त्वाचा अधिकारी तो ठरलेला होता. याच्याच कालावधीमध्ये 1905 साली त्यांनी धर्माच्या आधारावरती बंगालची फाळणी केलेली होती आणि त्यामुळेच त्याचं त्या ठिकाणी टिळकांनी औरंगजेबाशी त्याची तुलना केलेली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं गाव कोणतं आहे? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चोंडी.
त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चोंडी हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं मूळ गाव. मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर या इंदूर जे काही घराणं आहे, इंदूरमधील होळकर घराणं, त्याचे त्या ठिकाणी सत्ता त्यांनी सांभाळलेली आहे आणि अनेक लोककल्याणाची त्यांनी कामं केलेली आहेत आणि उत्तम एक भारतीय महिला शासक म्हणून त्यांची इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चांद बीबी. 1550 ते 1599 हा चांद बीबीचा कार्यकाल आणि यामध्येच तिनं अहमदनगरची गादीसुद्धा सांभाळलेली होती. तर मित्रांनो, तिच्या कारकिर्दीचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे 1595 साली सम्राट अकबरानं नगरवरती हल्ला केलेला होता, आक्रमण केलं होतं आणि त्यावेळेला तिनं अकबराचा हल्ला परतावून लावला आणि 1595 साली झालेल्या या लढाईमध्ये तिनं अहमदनगरचं अकबरापासून संरक्षण केलेलं होतं. हुसेन निजामशहा प्रथमची ही कन्या होती. आणि मित्रांनो, याचबरोबरीनं असाही कधी कधी प्रश्न येतो की भारताची पहिली महिला शासक कोण? तर त्याचं उत्तर आहे रजिया सुलताना. रजिया सुलतानाची कारकीर्द आहे म्हणजे तिचा जीवनकाळ जो आहे 1205 ते 1240 आणि या दरम्यान 1236 ते 1240 ही शेवटच्या तिच्या आयुष्यातील 5 वर्ष ती त्या ठिकाणी दिल्लीच्या गादीवरती बसलेली होती. दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली महिला राज्यकर्ती कोण? तर रजिया सुलताना हे त्याचं उत्तर. तर मित्रांनो, चांद बीबी अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती, पहिली महिला शासनकर्ती आणि रजिया सुलताना या भारताच्या पहिल्या महिला शासनकर्त्या. पुढील प्रश्नाकडे वळूया. अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे अहमद निजामशहा यानं. अहमद निजामशहा यानं अहमदनगरची स्थापना केली आणि त्याच वेळेला अहमदनगरचं संरक्षण व्हावं या हेतूनं त्यानं त्या ठिकाणी अहमदनगरचा किल्लासुद्धा बांधलेला आहे. हा एक प्रसिद्ध भुईकोट किल्ला आहे. कारण की मित्रांनो, ज्या वेळेला स्वातंत्र्य लढा चालू होता त्यावेळेला अनेक असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, चले जाव चळवळ असेल, ही जी काही गांधीजींनी नेतृत्व केलेली आंदोलनं होती, या आंदोलनं ज्यावेळेस सुरू व्हायची त्यावेळेला आंदोलन दडपून काढण्याच्या वेळेला जे भारताचे लीडर होते त्यावेळेचे या सर्व स्वातंत्र्य सेनानींना इंग्रज त्या ठिकाणी त्यांची उचलबांगडी करायची आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबायचे. त्यावेळेला भुईकोट किल्ल्यामध्ये सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि हा भुईकोट किल्ला जो आहे अहमदनगरचा अनेक ग्रंथांचा तो निर्माता आहे. कोणते कोणते ग्रंथ? एक प्रश्न येत असतो नेहमी की डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या ठिकाणी लिहिला गेला? तर अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये. कोणी लिहिला? तर पंडित जवाहरलाल नेहरू. किंवा भारताचा शोध किंवा एका परीक्षेमध्ये असा प्रश्न आला होता की भारत की खोज यह ग्रंथ किसने रचा है? तो याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पण मित्रांनो, नुसतं डिस्कवरी ऑफ इंडियाच भुईकोट किल्ल्यामध्ये लिहिला नाही गेला अहमदनगरच्या. याचबरोबरीनं डॉक्टर प्रफुल्लचंद्र घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान, तर पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी गुबारे खातीर हे ग्रंथ जे आहेत प्रसिद्ध, या ग्रंथांची रचना याच अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये झालेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणी सतीची चाल कायद्यानं बंद केली? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिंग. तर 1829 साली लॉर्ड विल्यम बेटिंगनं त्या ठिकाणी सतीची चाल त्या ठिकाणी बंद केली, यासाठी एक कायदा केला. आणि त्यावेळेला मित्रांनो जर पाहायला गेलं तर राजा राम मोहन रॉय जे भारताचे पहिले समाजसुधारक ज्यांना मानलं जातं, त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्यांनी सतीची प्रथा बंद करावी ही भूमिका त्या ठिकाणी ब्रिटिश शासकांना पटवून दिली आणि मग पुढे याच त्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि 1829ला हा कायदा झाला आणि कायद्यानुसार सती प्रथा बंद झालेली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12. या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिबमध्ये करण्यात आलेला आहे. अनेक वेळेला हा प्रश्न आलेला आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव. तर मित्रांनो, संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांपेक्षा 5 वर्षांना मोठे होते. एकाच कालावधी त्यांचा राहिलेला आहे. संत ज्ञानेश्वरांचा जीवनकाळ हा खूप कमी राहिला. संत नामदेवांबरोबर संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण केलेलं होतं आणि मित्रांनो ते त्यांना गुरुस्थानी सुद्धा मानायचे. संत नामदेवांनी अनेक अभंग रचले, अनेक त्या ठिकाणी रचना त्यांनी केल्या आणि पुढे त्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये सुद्धा त्यांनी भेट दिलेली होती आणि पंजाबमध्ये असताना त्यांनी अनेक अभंग लिहिले, हिंदी भाषेमधून लिहिले आणि त्यांनी जे काही हिंदी भाषेमधून रचना केलेली आहे त्याला पदे असे म्हणतात आणि याच पदांचा समावेश त्या ठिकाणी शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु नानक रचित गुरु ग्रंथ साहिब यामध्ये या रचनांचा त्या ठिकाणी पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली, जिला भावार्थ दीपिका म्हणून आपण ओळखतो. संत तुकारामाने तुकाराम गाथा त्या ठिकाणी रचली आणि संत रामदास यांचे मानाचे श्लोक
आणि त्या ठिकाणी दासबोध हे ग्रंथसुद्धा प्रसिद्ध आहेत, त्यावरतीही प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न क्रमांक 13, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि ज्या ठिकाणी त्यांनी हा धर्म स्वीकारलेला आहे तर त्याला नागपूरला त्या ठिकाणी दीक्षाभूमी सुद्धा आहे. तर मित्रांनो मुंबई, महाड आणि पुणे हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी संबंधित महत्त्वाच्या त्या ठिकाणी शहरं आहेत. तर महाडमध्ये त्यांनी चौधार तळ्याचा सत्याग्रह केला होता 20 मार्च 1927 रोजी. आणि मित्रांनो पुणे हे सुद्धा त्यांच्या आयुष्याशी संबंधित असं एक महत्त्वाची घटना, कारण की ज्या वेळेला जातीय निवाडा रॅमसे मॅकडॉडनं ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांना घोषित केलेला होता आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी हे उद्विग्न झालेले होते की ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने धर्माच्या आधारावरती बंगालची फाळणी करून भारतामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसंच आता हिंदू धर्मामधील दलितांना त्या ठिकाणी स्वतंत्र जे काही मतदारसंघ आहेत ते घोषित करून त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा, जातीच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इंग्रजांनी केलेला आहे. या गोष्टीमुळं महात्मा गांधी उद्विग्न झाले आणि येरवडा तुरुंगामध्ये असताना त्यांनी उपोषण त्या ठिकाणी सुरू केलं. आणि मग त्याच प्रयत्नामधून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची भेट झाली आणि 24 सप्टेंबर 1932 रोजी त्या ठिकाणी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. यासाठी पुणे त्यांच्या आयुष्याशी खूप रिलेट करतं. आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यांना त्या ठिकाणी 7 डिसेंबर 1956 रोजी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार मुंबईमध्ये करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी चैत्यभूमी म्हणून त्या ठिकाणी ते ठिकाण प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 17, गो ग आगरकर यांनी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून ते करत असत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केसरी. तर मित्रांनो मराठा आणि केसरी हे 2 वर्तमानपत्र लोकमान्य टिळक आणि गो ग आगरकर यांनी सुरू केले. मराठा या वृत्तपत्राचे त्या ठिकाणी साप्ताहिकाचे संपादक होते लोकमान्य टिळक आणि मराठा हे जे काही साप्ताहिक सुरू झालं होतं ते इंग्रजी भाषेमधून होतं. 2 जानेवारी 1881 रोजी त्या ठिकाणी ते सुरू झालं आणि 2 दिवसानं म्हणजे 2 जानेवारी 1881 रोजी केसरी सुरू झालेलं होतं. केसरी हे मराठी भाषेमधून होतं आणि त्याचे संपादक होते ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. मात्र मित्रांनो पुढे आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या तत्वावरून त्या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि गो ग आगरकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि याचमुळं त्यांनी 25 ऑक्टोबर 1887 रोजी केसरीच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आणि पुढे 1 वर्षानंतर 15 ऑक्टोबर 1888 रोजी त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी सुधारक हे वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 15, राजर्षी शाहू महाराज यांनी 1920 साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्षपद भूषवलं किंवा ते अध्यक्ष होते. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, हुबळी. 27 जुलै 1920 रोजी ही परिषद त्या ठिकाणी पहिली ब्राह्मणेतर परिषद झालेली होती. आणि याचबरोबर मित्रांनो शाहू महाराजांच्या पुढाकारानंच पहिली अस्पृश्यता परिषदसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भरवलेली होती आणि ती भरली होती माणगाव या ठिकाणी. ही परिषद जी झाली ती 20 मार्च 1920 रोजी ही परिषद झालेली होती. आणि मित्रांनो शाहू महाराजांच्या पुढाकारानंच त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी या कार्यक्रमाला सन्मानानं बोलवलं आणि या पहिल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी डॉक्टर B.R. आंबेडकर यांना दिलेलं होतं. आणि त्याच व्यासपीठावरून भाषण करताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवाहन केलं की तुमच्यासारखे शिकलेल्या व्यक्तींनी त्या ठिकाणी अस्पृश्य उद्धाराचं, दलित उद्धाराचं कार्य हाती घ्यायला पाहिजे. त्या आव्हानाला प्रतिसाद दिला डॉक्टर आंबेडकरांनी आणि एक दलितांना एक जो नेता आहे किंवा देशाला दिशा देणारा जे काही नेतृत्व मिळालं तर त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे एक मोठं नेतृत्व म्हणून आज जगामध्ये ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यांना प्रेरणा देण्याचं जे काही काम आहे ते राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम केलेलं होतं. तर मित्रांनो कोल्हापूर हे ठिकाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता महाराज तर कोल्हापूरमधले होतेच, मात्र जे काही महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज सुरू केलेला होता या सत्यशोधक समाजाचं 1911 साली त्यांनी पुनरुज्जीवन केलं आणि कोल्हापूरमध्ये त्यांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची पुन्हा स्थापना केली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? तर मगाशीच आपण पाहिलं
याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चौदार तळे सत्याग्रह त्यांनी केलेला होता. आता मित्रांनो, मनुस्मृती दहन ही त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्या ठिकाणी मनुस्मृती दहन दिन म्हणूनही 25 डिसेंबर हा दिवस पाळला जातो. काळाराम मंदिर ही त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये त्यांनी 2 मार्च 1930 रोजी सत्याग्रह केला. 8,000 दलितांना घेऊन त्या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केला. हा सत्याग्रह यशस्वी झाला आणि सर्व त्या ठिकाणी समाजातील लोकांना, दलित लोकांना त्या ठिकाणी विशेषतः काळाराम मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्याची परवानगी मिळालेली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 17 मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण ठरले? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेद प्रकाश. पुढचा प्रश्न क्रमांक 18 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक मानलं जातं. मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके हे सुरुवातीला ब्रिटिशांच्याच त्या ठिकाणी कार्यालयामध्ये सेवेला होते. मात्र ब्रिटिश सरकारच्या जुलमांना कंटाळून त्यांनी ब्रिटिशांची सेवा सोडून दिली आणि महाराष्ट्रामध्ये रामोशी, धनगर, भिल्ल या समाजातील लोकांना हाताशी धरून त्यांचं संघटन करून ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी 1876च्या सुमारास सशस्त्र उठाव केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी ब्रिटिशांना सळो पळो करून सोडलं. शेवटी डॅनियल या इंग्रज अधिकाऱ्यानं त्यांना गाणगापूर या ठिकाणी पकडलं आणि तेही फंदफिदुरी झालेली होती. त्यांचा ठाव ठिकाणा आपल्याच लोकांनी या डॅनियलला दिलेला होता आणि त्यामुळे डॅनियलनं वासुदेव बळवंत फडके यांना पकडलं आणि ज्यावेळेला खटला सुरू झाला त्यावेळेला सार्वजनिक काका यांनी किंवा गणेश वासुदेव जोशी यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं होतं. ते दोषी आढळले. शेवटी त्यांची त्या ठिकाणी शिक्षा फरमावण्यात आली होती आणि त्यांना एडनच्या तुरुंगामध्ये रवानगी केली आणि त्याच तुरुंगामध्ये त्यांचा अतोनात छळ झाला. 17 फेब्रुवारी 1883 रोजी ते शहीद झालेले होते. पुढचा प्रश्न क्रमांक 20 स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीनं मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अखिल भारतीय महिला परिषद. मित्रांनो, सेवा सदन ही जी काही संस्था आहे या संस्थेची स्थापना करण्याचं श्रेय रमाबाई रानडे यांना जातं. सेवा सदनची स्थापना त्यांनी पहिल्यांदा मुंबईमध्ये केली आणि नंतर पुण्यामध्ये या सेवा सदनची स्थापना झाली. त्याच्या त्या अध्यक्षसुद्धा राहिलेल्या आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या त्या पत्नी होत्या आणि मगो रानडे यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांनी स्त्री उद्धाराचं कार्य हाती घेतलेलं होतं आणि याच जाणीवेतून मुंबईमध्ये त्यांनी सेवा सदन स्थापन केलं. त्याचबरोबर हिंदू लेडीज सोशल क्लबची सुद्धा त्यांनी मुंबईमध्ये स्थापना केलेली होती. पुढील प्रश्न क्रमांक 21 सन 1927 मध्ये बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरदार पटेल. यावरती सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारला गेला आहे. बारडोली सत्याग्रह झाला तो 1927 साली. असहकार चळवळीच्या अखेरीस त्या ठिकाणी गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ गुजरातमधील बारडोली येथून सुरू करण्याचं ठरवलेलं होतं. मात्र अचानक चौरी चौराची घटना घडली आणि त्याच्यामुळं सविनय कायदेभंगाची चळवळ थांबली गेलेली होती. ती मागे घेतली गेली. असहकार आंदोलनसुद्धा थांबलं होतं आणि त्यानंतर बारडोलीचा सत्याग्रह, त्या बारडोलीच्या लोकांच्या व्यथा होत्या त्याकडे थोडं काल दुर्लक्ष झालं आणि मग त्यानंतर 1927 साली बारडोलीचा सत्याग्रह वल्लभभाई पटेल यांनी हाती घेतला. त्या कालावधीमध्ये दुष्काळ असताना सुद्धा शेतसारा स्थगित न करता इंग्रजांनी 25% शेतसारा लोकांकडून वाढीव त्या ठिकाणी आकारलेला होता आणि या विरोधामध्ये शेतकऱ्यांची त्या ठिकाणी साराबंदी चळवळ सुरू झालेली होती. साराबंदी चळवळ सुरू असताना सरकारनं शेतकऱ्यांची जनावरं, भांडी कुंडी जप्त केलेलं होतं. म्हणजे वाढीव करही लादला होता. दुष्काळामध्ये जनता होरपळत होती आणि त्याचबरोबर जगण्याची साधनं सुद्धा त्यांच्याकडून हिसकावून घेतली जात होती. शेतकऱ्यांना तुरुंगवास त्या ठिकाणी भोगावा लागला, पण शेतकऱ्यांनी माघार घेतलेली नव्हती. चौकशीत त्या ठिकाणी मग चौकशी आयोग नेमला गेला आणि त्याच्यामध्ये सारासार त्या ठिकाणी अवाजवी जी काही सारा वाढ आहे ती आढळली गेली आणि मग त्या ठिकाणी लोकांना न्याय मिळाला आणि ही जी काही सारा जो आहे अवाजवी जो वाढवलेला होता तो कमी करण्यात आला आणि या लढ्याचं नेतृत्व वल्लभभाई पटेल यांनी केलं. हा लढा त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि म्हणूनच तेव्हापासून त्यांना जनतेनं सरदार ही उपाधी बहाल केली आणि लोक त्यांना सरदार पटेल म्हणून ओळखू लागले. गांधीजींच्या शब्दात बारडोलीचा सत्याग्रह जर सांगायचा झाला तर स्वराज्य प्राप्तीच्या दिशेनं बारडोली सत्याग्रह हे पुढचं पाऊल होतं.
पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 22, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर. जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर त्या ठिकाणी हंटर कमिशन स्थापन केला, मात्र तो काय फक्त वरवरती स्थापन झाला, मात्र त्याच्यामधून काही निष्पन्न झालेलं नव्हतं. इंग्रजांनाच त्यांनी क्लीन चिट दिलेली होती. या घटनेला 100 वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झालेले आहेत, त्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नीळ या पिकामुळं शेतकऱ्यांनी उठाव केलेला होता. त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती जबरदस्तीनं नीळ हे पीक पिकवण्याची सक्ती केली जायची. लोक नीळ पिकवायचे, मात्र त्या ठिकाणी नीळ पिकवत असताना सक्ती केली जायची. इतर पिकं लोकांना त्या ठिकाणी घेता येत नव्हती आणि नीळ पिकवली गेल्यामुळं सर्व लोक नीळ पिकवायचे. याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायचं आणि जास्त उत्पादन झाल्यामुळं त्या ठिकाणी मार्केटमध्ये नीळ विकायला जास्त प्रमाणात आल्यामुळं त्या ठिकाणी त्याला भावही कमी मिळायचा. म्हणजे दोन्ही बाजून त्या ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला होता आणि अखेरीस त्या ठिकाणी जे काही राजकुमार शुक्ला नावाचे शेतकरी आहेत ते महात्मा गांधींना भेटले आणि मग गांधीजींनी या चंपारण्य लढ्याचं नेतृत्व केलं. तो त्यांचा भारतामधील पहिला सत्याग्रह ठरला आणि त्याला मोठं यश मिळालेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? अनेक वेळा हा प्रश्न आलाय. याचं अचूक उत्तर आहे त्या ठिकाणी दादाभाई नौरोजी, किंवा ज्यांना भारतीय राजकारणातील भीष्म पितामह असं म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी या ग्रंथाची रचनाकर्ते आहेत आणि या ग्रंथामध्ये त्यांनी लुटीचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न येतो की लुटीचा सिद्धांत कोणी मांडला किंवा कोणत्या ग्रंथामध्ये मांडला? तर मित्रांनो, या ग्रंथामध्ये दादाभाई नौरोजी यांनी लुटीचा सिद्धांत मांडलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शेवटचा प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? अनेक वेळा प्रश्न आला आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रासबिहारी बोस. कधी कधी कन्फ्युजन होतं आणि सुभाषचंद्र बोस असं आपण त्याचं उत्तर देतो. मात्र मित्रांनो, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली रासबिहारी बोस यांनी 28 मार्च 1942 रोजी. त्या ठिकाणी जपानमधील टोकियो जे ठिकाण आहे, या टोकियो या ठिकाणी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना झालेली होती. मित्रांनो, रासबिहारी बोस हे खूप मोठे क्रांतिकारक होते. गदर संघटनेशी ते संबंधित होते आणि त्यापूर्वी 1912 साली त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना, ज्याला म्हणतात दिल्ली कट. काय आहे दिल्ली कट? तर 1912ला काय झालं होतं, 1911ला त्याच्या अगोदरची घटना लक्षात घ्या. 1911ला पंचम जॉर्ज भारतात आला होता आणि त्याच वेळेला भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्ली या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आलेली होती. आणि दिल्लीमध्ये राजधानी आल्यानंतर 1912ला लॉर्ड हार्डिंग दिल्लीचा दौरा करणार होता. रेल्वेनं तो दिल्लीमध्ये जाणार होता. ज्या रेल्वेनं तो दिल्लीमध्ये जाणार होता, प्रवास करणार होता, त्याच वेळेला त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवायचा आणि लॉर्ड हार्डिंगचा त्या ठिकाणी वध करायचा, ही प्लॅन या दिल्ली कटनुसार झालेला होता. मात्र काही कारणास्तव तो प्लॅन त्या ठिकाणी अयशस्वी झाला. क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली. मात्र रासबिहारी बोस, लाला हरदयाळ हे त्या कटामधून त्या ठिकाणावरून त्या ठिकाणी पलायन करण्याला यशस्वी झालेले होते आणि मग गुप्त मार्गाने त्यांनी क्रांतिकार्य सुरू ठेवलं. 1915मध्ये जी काही अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी गदर संघटना स्थापन करण्यात आलेली होती, या गदर संघटनेचे एक मुख्य त्या ठिकाणी कार्यवाह सुद्धा रासबिहारी बोस राहिलेले होते. अनेक त्या ठिकाणी इंग्रजांनी त्यांच्या पाठीमागं शोध मोहिमा राबवल्या, मात्र रासबिहारी बोस इंग्रजांच्या शेवटपर्यंत हाती लागले नाही. पुढे ते जपानला निघून गेले. जपान असा देश की ज्यांना भारताच्या स्वातंत्र्याबद्दल रस होता आणि त्या ठिकाणी त्यांना आश्रय देण्यात आला. एक पत्रकार म्हणून ते जपानमध्ये राहिले. त्याच वेळेला 28 मार्च 1942 रोजी त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि याच माध्यमातून आझाद हिंद सेना त्यांनी स्थापन केली आणि या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व त्यांनी सुभाष बाबू यांच्याकडे दिलेलं होतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा जो काही पेपर 2 आहे तो तुम्ही सोडवलेला आहे. सोडवलं नसेल तर पुन्हा एकदा सोडवा आणि त्याचं विश्लेषण पूर्णपणे आपण जाणून घेतलेलं आहे. हे जे काही प्रश्न आहेत हे वारंवार रिपीट झालेले आहेत, त्यामुळे ही माहिती महत्त्वाची आहे, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. असेच व्हिडिओ यापुढेही सातत्यानं आता चॅनलवरती पोस्ट केले जातील. हे व्हिडिओ, ही माहिती जाणून घेण्यासाठी आपण स्पर्धागुरू या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करण्याच्या हेतूनं आपल्याला मदत करता येईल किंवा आपल्यापर्यंत ही जे काही व्हिडिओच्या माध्यमातून मदत आहे ती आम्हाला देता येईल. तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि नियमितपणानं स्पर्धागुरू हा चॅनल पाहत राहा. लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.